मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी मिठाईची रेसिपी. आणि त्याचं नाव आहे ब्रेड पाक. तुमच्या घरात जर ब्रेड शिल्लक राहिलेले असतील ना, त्यापासून ही अशी ही स्वादिष्ट मिठाई तुम्ही तयार करू शकता. तर चला मग कशी बनवायची ती बघूया. इथे मी ब्रेड स्लाइड्स घेतलेले आहेत आणि त्याच्या कडा ह्या कापून घेतलेल्या आहेत. कडा कापल्यानंतर आपण त्याचे ब्रेड क्रम्स करून ह्या ठेवू शकतो, किंवा आपण ब्रेडच्या कडा न कापता ही रेसिपी बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी ह्या इथे कडा कापून घेतलेले आहे आणि ब्रेडचे चौकोनी आणि त्रिकोणी असे हे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या आपण ब्रेड्स कापून घेतलेल्या होत्या तर त्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर ह्या तळून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर छान अशा ह्या क्रिस्पी होतात. त्यानंतर आपल्याला 1 ग्लास साखर घ्यायची आहे आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घातलं मी त्यामध्ये आणि पाक तयार करायला ठेवला. 1 तारीत छान असा हा पाक होऊ द्यायचा. त्यानंतर पाक 5 ते 10 मिनिट हा झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचा. त्यामध्ये छानपैकी अशी वेलची पूड ही घालून घ्यायची. त्यानंतर जे ब्रेड्स तळून ठेवलेले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. घातल्यानंतर छानपैकी सर्व पाक हा ब्रेडला लागेल याप्रमाणे सगळं असा छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिट त्यामध्ये मुरू द्यायचं. मुरल्यानंतर छान एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे ही आपली ब्रेड पाकची अशी स्वादिष्ट रेसिपी इथे तयार झालेली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. आपण जर प्रवास करत असाल तर अशा वेळेस टिफिनमध्ये न्यायला किंवा मुलांनासुद्धा टिफिनमध्ये द्यायला खूपच छान अशी ही रेसिपी आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो आजची ही रेसिपी? तुम्ही देखील करून बघा आणि कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.